हवेलीच्या पर्वत रांगेतील केम पर्वत डोंगर रांगेतील करंजुल क बरडा चिंचमाळ गावाजवळील वनपरिक्षेत्र उंबरठाण या अंतर्गत धुकट्या डोंगर रांगेतील मडाचा दरा, ढेप डोंगर, डोल्हारी डोंगर या भागात सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली आहे। तीव्र उन्हाच्या झळा असल्याने झाडांच्या फांद्या अथवा बांबू एकमेकांशी घर्षणाने आकस्मिकपणे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उंबरठाण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांना ग्रामस्थांनी 5 वाजेच्या दरम्यान संपर्क केला असता त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपाल यांना आदेश देत घटनास्थळी पाठवले आहे। या धुकट्या पर्वत रांगेतील डोंगरांवर अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजिना असून ससे, बिबट्या, मोर, रानडुकरे, माकडे, रानमांजर, खवले मांजर, सायंदर, शहाळ, घोरपड, अजगर, नाग आदी वन्यजीवांचा अधिवास आहे। आगीमुळे या वन्यजीवांच्या अस्तित्वास धोका आले आहे। तसेच या धुकट्या डोंगरावर पशुपक्षी, सरपटणारे प्राणी देखील आढळतात। वनौषधी म्हणून वापरात असलेले गवती चहा, रोयचा गवत जळून खाक झाला आहे। या आगीमुळे धुकट्या पर्वतावरील जैवविविधता धोक्यात आली आहे। मात्र या आगीला कारणीभूत नेमका कोण हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभागाचे ग्रामीण भागातील निवासस्थान व टेहळणी केंद्र जीर्ण अवस्थेत असून ओस पडले आहेत। वन कर्मचारी अधिकारी यांनी देखील या ठिकाणी चोखपणे लक्ष देणे आवश्यक आहे। या वन कर्मचारी यांना पायातील बूट, पाण्याची बाटली, अग्निशमन दलासारखा अग्निरोधक पोशाख पुरवणे आवश्यक आहे। काही गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्या फक्त नावालाच उरल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे। पूर्वी वन विभागाच्या जंगलावर निगराणी ठेवण्यासाठी विभागावर वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत होती। त्यांचे लक्ष वनांवर चौफेर असायचे, त्यामुळे वन जमिनीवर अतिक्रमण व वृक्षतोड नियंत्रणात असायची। धुकट्या डोंगराला लागलेली आग तात्काळ विझवण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे। नियतक्षेत्र करंजुल क मध्ये कक्ष क्रमांक 18 मध्ये लागलेला वनवनवा हा प्रथम दर्शनी मानवनिर्मित असल्याची शंका असून सदर वनवनवा 6:30 ते 7 दरम्यान लागला आहे। सदर वनवनाची बातमी वन विभागाला कळताच सर्वच कर्मचारी तसेच असंख्य वनमजूर हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी वनवनवा विझवण्याचे शक्तीचे प्रयत्न करत वनवन्यावर जवळजवळ 90% नियंत्रण मिळवले आहे। तसेच अशा ठिकाणी सध्या वनवनवा चालू आहे ज्या ठिकाणी मनुष्यबळ पोहोचणे अवघड आहे, तरी सदर ठिकाणी जाळरेषा तात्काळ घेण्यात आली असून सदर वनवनवा इतरत्र भागात पोहोचणार नाही याची काळजी घेतली जात असून सदर वनवनवा लवकरच आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग शक्तीचे प्रयत्न करत आहे। तसेच सर्वच अधिकारी व कर्मचारी सदर घटनास्थळी शक्तीचे प्रयत्न करत असून लवकरच वनवन्यावर नियंत्रण येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.